सरकारच्या कर्जमाफी घोषणेवरून आदित्य ठाकरेंनी सरकारला चिमटा काढला। कर्जमाफी त्यांच्यापर्यंत पोहोचली, होर्डिंग बॅनर ज्या न करता पण खात्यापर्यंत पोहोचली। महाविकास आघाडीनं होर्डिंगबाजी न करता कर्जमाफी केली होती। सध्याच्या सरकारची घोषणा पोकळ आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। राष्ट्रवादीच्या ठाणे पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। राज्यसभेची उमेदवारी प्रमोद हिंदुराव यांना देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली। प्रमोद हिंदुराव राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमधील राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी नेत्यांकडे मोर्चे बांधणी सुरू आहे। नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ मुंबईत काँग्रेसनं आंदोलन केले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। भाई जगताप, नसीम खानसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं वाढत्या महागाई विरोधात गिरगावमध्ये आंदोलन केले। पेट्रोल, डिझेल, जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेवर महागाईचं संकट आल्याचा आरोप आंदोलकांनी केला। चुलीवर भाकऱ्या थापत महिला कार्यकर्त्यांनी महागाईचा निषेध केला। नवी मुंबईत औषध फवारणीवरून आंबे पिकवणाऱ्या गोदामावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली। आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी इथिलीन या घातक रसायनाचा वापर सुरू असल्याचा आरोप मनसेने केला। मनसेनं एफडीएकडे तक्रार केल्यानंतर एफडीएनं लाखोंचा माल सील करत आंबे तपासणीसाठी ताब्यात घेतला। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली। 3 जून रोजी ऋतू तावडे पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे। उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे। उद्या महापौर परिषदेच्या समितीची बैठक ऋषिकेशमध्ये आयोजित करण्यात आली। या बैठकीला देशभरातील प्रमुख शहरांचे महापौर उपस्थित राहणार आहेत। पालघरमध्ये महावितरण विभागाच्या कंत्राटी कामगार संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले। महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाबाहेर 350हून अधिक कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी झाले होते। 3 महिन्यांपासून कामगारांचं वेतन रखडल्यानं कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे कामगारांना योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली। मुंबईत गर्भपाताच्या घटनांमध्ये 5,000 घट नोंदवली असली तरी दरवर्षी 20,000हून अधिक महिलांना गर्भपाताचा सामना करावा लागतो। गर्भपाताचं प्रमाण 25 ते 34 वर्ष वयोगटातील महिलांमध्ये सर्वाधिक आढळतं। 19 वर्षाखालील मुलींच्या गर्भपाताच्या घटना घडत आहेत। यंदा शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळणार आहेत। राज्यात सरकारी शाळांमधील 1 कोटी विद्यार्थ्यांसाठी 4,31 लाख पुस्तकं तालुका स्तरावरील केंद्रावर शासनाकडून पोहोचवण्यात आली। त्यामुळे 15 जूनला शाळांमध्ये वितरणाची तयारी शिक्षण विभागाकडून सुरू आहे। 11वी प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीसाठी प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत उद्या आहे आणि राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण 12,51,259 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये वाढ करण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। मात्र तरी मागील 4 वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य शाळांच्या संस्थांमधील इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये सातत्याने घट होते। मागील 4 वर्षात पहिलीच्या पटसंख्येत तब्बल 1,37,606 विद्यार्थ्यांची घट नोंदवण्यात आली। मुंबईतील जुहू चौपाटीच्या किनाऱ्यावर पावसाळ्यापूर्वी काळ्या तेलाचे थर पसरले। समुद्र किनाऱ्यावरील वाळू आणि पाण्यावर पसरलेल्या तेलकट प्रदूषणामुळे पर्यावरणाबरोबरच सागरी जीवसृष्टीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येते। त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं। पर्यावरणाची तशीच समुद्री जीवाची मोठ्या प्रमाणात हानी होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतील एका सामाजिक कार्यक्रमात पिंक ई रिक्षा चालवली। पिंक ई रिक्षा समर्थन उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगात सहभागी होत अमृता फडणवीस यांनी पिंक ई रिक्षा चालवली। नवी मुंबई बाजार समितीमधील संचालक मंडळ बरखास्त केले। आता राज्यात राष्ट्रीय बाजार समिती लागू करण्यात आली। पणन मंत्री जयकुमार राव यांची राष्ट्रीय बाजार समिती अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली। यावेळी जयकुमार रावल यांनी नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये पदभार स्वीकारला। प्रवाशांची वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं बुकिंग नियमात बदल करण्याचं ठरवलं। त्यानुसार वेटिंग तिकीट जारी करण्याची संख्या कमीच केली जाईल। त्यामुळे वेटिंग लिस्टमधील प्रवाशांची आरक्षित डब्यात बसण्याची संख्या कमी होईल। विमानतळावर डीआरआयकडून मोठी कारवाई करण्यात आली। कारवाई 4,20,00,000 रुपये किमतीचे 2.6 किलो परदेशी सोनं जप्त करण्यात आलं। प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याचं उघड झाले। वांद्र्यातील गरीबनगर परिसरातील अनधिकृत मशिदीच्या बांधकामाचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर हल्ल्याचा कट रचण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला। आंब्यावर इथिलीन या घातक केमिकलचा स्प्रे मारणाऱ्या एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांवर एफडीएनं कारवाई केली। या कारवाईत 3,500 किलो आंबे जप्त केले। ती आंब्याची किंमत सुमारे 11,12,000 रुपये आहे। बदलापूर रेल्वे